नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर ग्रॅनी स्क्वेअर बनवायला शिकणार आहोत. हे जोडून तुम्ही टेबल कव्हर, रुमाल किंवा पर्स अशा पुष्कळ वस्तू बनवू शकता. खूप सोपे आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा सोप्या पद्धतीने कसा विणायचा ग्रॅनी स्क्वेअर ते शिकून घ्या. हे बनवायसाठी मी 3mm क्रोशिया हुक आणि 4 प्लाय लोकर घेतली आहे. तुम्ही दुसऱ्या नंबरची पण हुक घेऊ शकता. क्रोशिया हुक मी यासाठी 3.0 ची वापरत आहे. तुम्ही कमी पण घेतली 2.5 ची तरी सुद्धा चालेल. फक्त साईज थोडा छोटा बनेल. मोठी हुक घेतली तर थोडा मोठा बनतो. तर याला हिरव्या रंगाला मॅजिक सर्कल करायचा. मॅजिक सर्कल केल्यानंतर इथे 4 चेन करायचे. 1 2 3 4 आणि या सर्कल मध्ये एक डबल क्रोशिया करायचा. त्यानंतर परत एक चेन करायची. पुन्हा या सर्कल मध्ये एक डबल क्रोशिया, एक चेन, पुन्हा एक डबल क्रोशिया, एक चेन. असे 1 2 4 झाले आहेत. आणि आता आपल्याला एकूण 12 असे डबल क्रोशे करून घ्यायचे. एक चेन, एक डबल क्रोशे, तसे एकूण 12 डबल क्रोशे झाल्यावर दाखवते मी. हे बघा 12 डबल क्रोशे झाले. त्यानंतर परत एक चेन आणि हा रिंग क्लोज करायचा. इथे 3 चेन मध्ये तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. एक चेन करून हा धागा कापून घेऊ, कारण आता यानंतर पिवळा रंग घ्यायचा आहे. आता सेकंड राऊंड कसं करायचं, तर एक स्लिप नॉट करून घ्यायची कोणत्या पण एका गॅप मध्ये. ही जी एक चेनची गॅप आहे इथे याला जोडायचं सिंगल क्रोशियाने. 3 चेन करायच्या. याच गॅप मध्ये एक हाफ डबल क्रोशिया, पुन्हा एक हाफ डबल क्रोशिया. असे 3 झाले की मग 3 यातून एकदा हुक काढायची आणि हे बंद करायचं. यानंतर 3 चेन करायच्या. एक झाली, 2 3. पुन्हा नेक्स्ट जी गॅप आहे तिथे असेच 3 हाफ डबल क्रोशे करायचे. 1 2 आणि 3. या तिन्ही बेड्यांमधून एकदा हुक बाहेर काढायची. हे बंद करायचं. नंतर पुन्हा 3 चेन. नेक्स्ट गॅप मध्ये असंच करायचंय. 3 हाफ डबल क्रोशे, हुक काढायची, एक चेन म्हणजे बंद करायचं. त्यानंतर 3 चेन. तसे हे सगळ्या गॅप मध्ये अशा पाकळ्या करून घ्यायच्या. हे झाल्यावर दाखवते. अशा प्रकारे आपण सर्वच गॅप मध्ये हे पाकळ्या करून घेतल्या आणि इथे 3 चेन केल्यात. मी इथे जिथून सुरू केलं तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि हा इथे एक चेन करून धागा कापून घ्यायचा. यानंतर गुलाबी रंगाचा धागा घ्यायचा आहे. हा सेकंड राऊंड झाला. आता थर्ड राऊंड. यानंतर गुलाबी धागा जोडायचा आहे. एक स्लिप नॉट करून घेऊ आणि कोणत्याही एका गॅप मध्ये याला सिंगल क्रोशाने जोडायचं आहे. 3 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे. म्हणजे 3 चेनचा एक आणि हे 2 डबल क्रोशे, असे 3 डबल क्रोशे झाले. आता 3 चेन करायच्या आणि पुन्हा त्याच ठिकाणी असेच 3 डबल क्रोशे करून घ्यायचे.
हा आपल्या स्क्वेअरचा कोपऱ्यातला भाग झाला. आता बाजूच्या भागासाठी समोरच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशा करायचे एकाच गॅपमध्ये. 2 3. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये असेच 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 3. आता याच्या समोर पुन्हा असाच कोपऱ्यातला भाग आहे, त्यामुळे इथे 6 डबल क्रोशे करायचे आहे. तर पहिले 3 डबल क्रोशे करायचे, मग 3 चेन, 3 चेन करायच्या आणि पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे करायचे. अशा प्रकारे ही एक साइड पूर्ण झाली आहे स्क्वेअरची. अशा 4 साइड पूर्ण करायच्या आहे. हे 2 कॉर्नर्स, तसेच इकडे 2 कॉर्नर्स होईल आणि मधात 3 डबल क्रोशाचे 2 स्लॉट्स बनेल. हे बघा, एक स्लॉट झाला 3 डबल क्रोशाचा, पुन्हा असाच एक स्लॉट. आता याच्या पुढच्या गॅपमध्ये असे 6 डबल क्रोशे करायचे. 3 डबल क्रोशे, त्यानंतर 3 चेन, 1 2 3. नंतर पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. हा आता तिसरा कॉर्नर झालाय आपला. असेच आता अजून 2 साइड पूर्ण करायच्या. हे बघा, अशा प्रकारे आपण या 4ही बाजू पूर्ण केल्या. त्यानंतर इथे तिसऱ्या चेन मध्ये, म्हणजे जे सुरुवातीला 3 चेन केल्या होत्या त्याच्या तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिच करायचं आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला जितका मोठा रुमाल बनवायचा आहे तितके ग्रॅनी स्क्वेअर्स बनवून घ्यायचे. आणि त्यानंतर आता हे जोडायचे कसे ते दाखवते. जोडायसाठी पुन्हा गुलाबीच रंगाचा धागा घ्यायचा, एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि इथे 2 कॉर्नर्स पकडून इथे सिंगल क्रोशाने धागा जोडायचा. त्यानंतर हा जो पहिला ग्रॅनी स्क्वेअर आहे, याच्या ज्या चेन्स आहे, स्टिचेस आहे, त्यातला फक्त एक समोरचा धागा घ्यायचा आणि नंतर या ग्रॅनी स्क्वेअरचा समोरचा धागा घ्यायचा आणि हा जो धागा आहे बोटावरचा, हा दोन्ही वेढ्यातून बाहेर आणायचा. तसाच पुन्हा करायचा. हा धागा मागे राहू द्यायचा आहे आपल्या या बोटावरचा. पुढच्या स्टिचचा एक धागा घ्यायचा, इकडच्या ग्रॅनी स्क्वेअरच्या पुढच्या स्टिचचा एक धागा घ्यायचा. दोन्ही धाग्यातून हा वर काढायचा. तुम्हाला हे बघून लक्षात येईल. हे हुकच्या सहाय्याने कसे जोडायचे ती पद्धत आहे. आणखी एक सुई धाग्याच्या द्वारे कसे जोडायचे त्याची पण एक पद्धत मी शिकवली आहे आणि त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, तर तुम्ही ते पद्धतीने पण जोडू शकता. तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत वापरू शकता. हे बघा, असे प्रत्येक स्टिचचा एक एक धागा घ्यायचा, दोन्ही ग्रॅनी स्क्वेअरचा, आणि त्या 2 धाग्यामधून हा जो आपल्या बोटावरचा धागा आहे तो बाहेर ओढायचा.
अशा प्रकारे ही बाजू जोडली आहे आणि कुठेही असं जोडल्यासारखं दिसत नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आणखी स्क्वेअर करून या बाजूनी पण जोडून घ्यायचे आणि असा मोठा स्क्वेअर शेपचा आपला रुमाल तयार होईल. तुम्हाला हा ग्रॅनी स्क्वेअरचा व्हिडिओ आणि जोडण्याची पद्धत नक्कीच आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये पण काही समजलं नसेल तर विचारू शकता. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मी असेच वेगवेगळ्या डिझाईन्स अपलोड करते तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.